बदलापूर घटनेत पीडित मुलींची बाजू मांडण्याकरता सरकारने आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे। मात्र याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतलाय। त्यावर उज्ज्वल निकम यांनीही जोरदार पलटवार केलाय। या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे उज्ज्वल निकम यांच्याशी आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। बदलापूर प्रकरणामध्ये आता एसआयटी स्थापन झालेली आहे। इतकंच नव्हे तर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की निष्णात वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नेमणूक केलेली आहे पीडितेची बाजू मांडण्यासाठी। मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आता उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलेला आहे। आपल्या सोबत थेट बातचीत करण्यासाठी उज्ज्वल निकम स्वतः आहेत। सर, विरोधी पक्षनेत्यांनी तुमच्यावर आक्षेप घेतलेला आहे। तुम्ही भाजप संघटनेकडून निवडणूक लढवली होती, त्यामुळे या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो असाही आरोप तुमच्यावर झालेला आहे। काय उत्तर द्या? तुम्हाला जर आत्मिक समाधान मिळत असेल, माझ्याबद्दल प्रश्न उपस्थित करून तुम्हाला जनतेच्या मनामध्ये काही विष कालवायचं असेल तर खुशाल कालवा। पण एक सांगतो तुम्हाला की माझ्यासमोर ज्यावेळेला तपास यंत्रणा पुरावा गोळा करून आरोपपत्र दाखल करतील त्यावेळेला तो आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी त्याला सोडण्यासाठी त्याला कधीही मी प्रयत्न करणार नाही। किंबहुना पुरावे असतील तर तो मग भाजपचा असेल का राष्ट्रवादीचा असेल का काँग्रेसचा असेल, सोडणार नाही। कराडची घटना जरी लोकशाहीमुळे उघडकीला आली असेल तर लोकशाहीचं मी अभिनंदन करेल, कारण एक चांगलं तुम्ही हे केलंय। परंतु अशा प्रकारच्या घटनेत कोणालाही कुणी पाठबळी घालता कामा नये, नंबर एक। नंबर दोन, लहान मुलांच्या वेळेला बालकांना ज्याला स्वच्छतागृहात नेलं जातं त्यावेळेला कोणी न्यावं आणि सीसीटीव्ही कॅमेरे चालू नाहीत, बंद पडलेत, लाईट नव्हती इलेक्ट्रिक, अशा खोट्या लंगडी सबबी घालून त्यांना निष्काळजीपणावरती ढकलू पाहत असतील तर त्यांना देखील पोक्सो कायद्याखाली दंडनीय स्वरूपाच्या तरतुदी आणाव्या लागतील। यापुढच्या भविष्य काळामध्ये हा सरकारला गांभीर्याने विचार करावा लागेल, जेणेकरून शाळा प्रशासन ज्याचं आहे त्यांनाही त्यातून क्रिमिनल लायबिलिटी त्यांची सुटणार नाही। कॅमेरामन सुनील वर्मासह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।